रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देखिए, योगेंद्र यादव एक अच्छे व्यक्ति है, एक अच्छे एक्टिविस्ट है, लेकिन अब परिस्थिति ऐसी कि उनकी खुद की पार्टी उनको पूछती नहीं है, अपनी पार्टी से वो बाहर निकल दिए गए। फिर भी मैं उनको मानता हूँ, लेकिन उन्होंने महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी की चिंता करना छोड़ दीजिएगा। जीतने के बाद हम कहाँ दिखेंगे कहाँ नहीं दिखेंगे, इस महाराष्ट्र की जनता को अच्छी तरह से मालूम है। इसीलिए योगेंद्र यादव जी ने अपनी बयानबाजी के ऊपर काबू रखना चाहिए, तो उनकी बची खुची इज्जत शायद बच जाएगी। तो नाना पटोले ने कहा कि महाविकास आघाड़ी की 40 से ज़्यादा सीटें आएंगी। नाना पटोले जी की पार्टी को शुरू में कैंडिडेट नहीं मिल रहे थे, और आज जब इलेक्शन पूरी तरह खत्म हुआ है और चुनाव के जो नतीजे हैं वो 4 तारीख को लग जाएंगे, उस वक्त सारी जनता जान जाएगी। शायद उन्होंने महायुति के बारे में कहा होगा कि महायुति जो है इस राज्य की शिवसेना, उसके बाद अजित पवार जी की राष्ट्रवादी कांग्रेस और भारतीय जनता पार्टी, तीनों की मिलकर 40+ सीटें आएंगी, ऐसा उन्होंने कहा रहेगा। उनकी पार्टी को कितनी सीटें आएंगी वो तो 4 तारीख को सारी जनता के सामने आप नतीजा देख ही लेंगे। पहा, योगेंद्र यादव हे चांगले ॲक्टिव्हिस्ट आहे एवढं मला माहीत आहे। ज्यांना स्वतःच्या पार्टीतील नेतेच मानत नाहीत आणि ज्यांनी स्वतःच्या पक्षातून त्यांना हाकलून लावले, असे हे योगेंद्र यादवजी जर असं म्हणत असेल तर त्यांना माझं एकच उत्तर आहे की त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांची चिंता करू नये। आमचे नेते सक्षम आहेत, ते कुठे दिसतील आणि कुठे नाही हे जनतेला माहीत आहे, आणि आमचे नेते हे नेहमीच जनतेमध्ये दिसत असतात। तेव्हा उगीच मनाला येईल अशी वक्तव्य योगेंद्र यादव यांनी करून स्वतःची जी काही उरली सुरली पत आहे ती सुद्धा घालून टाकू नये, एवढंच मी सांगेन। तर नाना पटोले यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे 40 जागा महाराष्ट्रामध्ये येईल, त्याच्याबद्दल नाना पटोले यांच्याकडे उमेदवारच सापडत नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये, आणि ते आज इलेक्शन संपलेलं आहे आणि असं म्हणत आहेत की आमच्या 40+ जागा येतील। तर कुठून येतील, काय येतील हे परमेश्वरालाच ठाऊक। परंतु नाना पटोले काय म्हणतात या गोष्टीला मी महत्त्व देत नाही, कारण ते दर दिवशी काय वाटेल ती बयानबाजी करत असतात। कदाचित त्यांनी महायुतीच्या किती जागा या महाराष्ट्रामध्ये येतील त्याच्याबद्दल सांगितलं असेल, आणि महायुतीच्या 40+ जागा येतील असा आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास आहे।